आता बघा किती सांडपाणी इथे. सगळं हे जे आहे केटल शेडचा सांडपाणी, आणि हे सगळं जाते आपल्या त्या वालभटचा इथे चॅनल जी बनवत आहेत, आणि STPला पण जात नाही आहे ही, कारण मॅक्सिमम इट इज गोइंग थ्रू द चॅनल्स टुवर्ड्स ओशिवरा, आणि सम ऑफ इट इज फ्रॉम वन साइड इट इज टेकन इन टू द STP विच इज गेटिंग फॉर्म्ड इन युनिट नंबर 10. आणि हा पूर्ण आरेचा आता केटल शेडची पण अशी अवस्था आहे की आधी ह्यांना एक युनिटला ऑलमोस्ट 10 एकर लँड होती एक युनिटला, पण आता हे सगळं पण कमी करून टाकलं त्यांचा, आणि सर्व प्रायव्हेट पार्टीज आलेले आहेत इथे. हां, कारण अडानीच्या जसं इलेक्ट्रिसिटी जनरेशनचा ते ग्रीड इथे फॉर्म होते आहे, तसंच ग्रीड इथे आतमध्येच दिलं आहे त्यांना परवानगी. आता दाखवू आपण इथे बघा कसं ते चाललं आहे सगळं. तर ह्या सगळं, आणि फक्त अडानीच नाही, आता इवन द गव्हर्नमेंट, आपल्या गव्हर्नमेंटचे काही बॉडीज जसं इथे कृषीचं आहे किंवा दुसरे पण आहे, फिशरी पण काही तुम्ही बघा आता तलाव दिसणार, त्या फिशरीचं काही नाही, फिशरी ऑफिसर्स काही बघतच नाही अशी परिस्थिती आहे. आणि इथे सगळं केटल शेड्स आहेत पण कसलंही प्रकारचं आता इथे बघा कृषी औद्योगिक मंडळ आहे की नाही, तर ह्यांचा पण काम असायला पाहिजे ना, की काही जर हे होतीये म्हणजे पोल्युशन होतोय किंवा केटल शेडचा एवढा आहे, त्यांनी विचार करायला पाहिजे ना. कृषीवाले आहे आणि पॅस्चर लँड्स आहेत, त्याच्यात जर अशा प्रकारच्या पोल्युशन्स आहे, त्यांनी ह्याच्यावर काम करायला नको. आणि असं करून ह्यांनी सर्व हे आता इथे एक मोठी चॅनल वालभटची इथून चालली आहे, आणि आता परत इथे बघा केटल शेड्स पूर्ण आहे. आणि हा जो पूर्ण जमीन आहे बघा, याच्यावर सर्व त्यांनी ते केटल शेडचा जो सांडपाणी त्यांचा जो आहे ना केटल शेडचा, सर्व ह्या लँडवर, आणि असं करून पूर्ण ग्राउंडसुद्धा पोल्यूट होत चाललं आहे. ग्राउंड वॉटर जो आहे, एकतर आपल्याकडे कसल्याही प्रकारचा वॉटर कॉन्झर्वेशनचा नाही. बघा इथे काहीतरी खड्डा बिड्डा करून आता काही काम चालू आहे, तर असं ह्याच्यामुळे पण आता पूर्ण पर्क्युलेशन ह्या सांडपाणीचंच पूर्ण घाणपाणी जो याच्या आहे, म्हणजे अगेन इट इज पोल्युटिंग ऑल द वॉटर अंडरग्राउंड वॉटर ऑल्सो. आता हे काहीतरी करायला घेतलंय, कारण त्यांना बायोगॅसचा सांगितलं गेलं होतं. आज 3 वर्ष पूर्ण झाले, त्यांनी काही केलं नव्हतं, तर वारंवार त्यांना कंप्लेंट करून आता वाटते ते. आता मी CEO फोन लावणार आफ्टर हे रेकॉर्डिंग. इकडचे आलेले CEO ही इज गुड नाव, तर त्यांच्यामुळे काहीतरी काम चालू झालंय असं वाटतंय आता. आज तर असंच दिसते, कारण केटल शेडचा इथूनच करतायत म्हणजे. पण वाईल दे आर डुईंग दिस एक्सकवेशन किंवा जे माती खोदतायत, तर त्याच्या अगोदर बायोरेमिडिएशन करून त्यांनी करायला पाहिजे, नाही तर परत ग्राउंड वॉटर पूर्ण पर्क्युलेट होते, घाण होते. सायंटिफिकली हे सगळं होणं गरजेचं आहे. इथे कमल तलाव पण आहे, त्या कमल तलावचा पण याच्यासाठी ह्या तलावामुळेच म्हणते की हे सगळं आता फिशरीज डिपार्टमेंटनी घ्यायला पाहिजे. आता हे टेंडर करून दुसऱ्याला दिलं आहे. आता म्हणजे कृषी मंडलमध्ये पण फिशरी डिपार्टमेंट पण आहे, त्याच्यातच आलं, तर ते त्यांनी फिशरीजवाल्यांनी ह्या तलावाचं चांगलं करायला पाहिजे. बघा त्याची बाउंड्री सुद्धा तुटली कधीपासून, आणि काही मेंटेनन्स नाही, काय नाही. मग काय हे लोक करता, विचार करा जरा. पूर्ण आरेमध्ये कुठेही असं वाटणार नाही आता की काही चांगलं चाललेलं आहे किंवा काही सिस्टमॅटिक वेमध्ये. इथे पण सर्व आता सांडपाणी इकडनं होऊन असं मधून जाते. ही पूर्ण परत ही युनिट्स वेगवेगळे केटल शेड्स. ऑब्झर्वेशन पोस्ट गार्डन होतं ते आहे आता पण चांगलं, छोटा काश्मीर बोलतात. हां आहे, पण नॉट मेंटेन्ड वेल ना. हां, ते शोधतायत कोणीतरी मिळालं तर बरं. तर हे सगळं जे युनिट्स आहेत याच्या सांडपाणी व्यवस्थापनचं आता कदाचित सुरू झालं, तर बघू आपण. आपणच दाखवायला पाहिजे आता त्यांना, नाही तर ते बघत सुद्धा नाही. हां, तेच ना, ते सगळं चुकीचं आहे. आता कसं दिलं जातो, काय केलं जातं, बघा किती सांडपाणीचं इथे सगळं आहे. तर रॉयल पाम्स तर टोटली इलिगलच आहे तसं बघितलं तर. कारण आपण काय केलं, आपल्या नदीना ते असे नालासारखं बनवलं, दोन्ही बाजूला भिंती बांधून, आणि त्याच्या बाजूच्या जागा सगळं डेव्हलपर्सना देऊन टाकलं. जेव्हा की रूल काय आहे, रिव्हरचं आधी डिमार्केशन होते, ब्लू लाईन, येलो लाईन, रेड लाईन, म्हणजे जिथपर्यंत पाणी जातात पावसाच्या वेळेला तिथपर्यंत ती डिमार्केशन करायला पाहिजे की दॅट इज रिव्हर लँड. पण ते तसं काही होतच नाहीये आपल्या इथे, कारण भिंती बांधल्यामुळे ते पण म्हणतात की ते टाउन प्लॅनिंग मध्ये की हा ड्रेन आहे, आणि त्याच्या ड्रेन म्हणून देऊन टाकलंय.
बघा किती सारे इथे आपल्याला नदीचे छोटे छोटे ओढे नाले आहेत आणि नॉर्म्स प्रमाणे आहे की हे सगळे ओढे नालेचं पण आयडेंटिफिकेशन आणि डिमार्केशन व्हायला पाहिजे. पण ही आपल्या मुंबईसाठी बिलकुल असं प्रकारच्या काही नियमच नाही असं वाटते. आताच मी वॉटर सप्लाय डिपार्टमेंटला, कमिशनरला, अभिजित बांगर आपले ॲडिशनल कमिशनर सगळ्यांना भेटून या सगळ्या बाबतीत अपडेट केली आहे. आता बघू काय होते. मी तर माझ्यातर्फे जेवढा हे होऊ शकतं तेवढा करायचा प्रयत्न असतो. इव्हन फॉरेस्टवाल्यांचा पण जर आपण विचारला, आता मध्ये मी फॉरेस्ट RFOला आणली होती SGNPचे, त्यांना सुद्धा विचारलं की बाबा तुमच्या डिमार्केशन दाखवा ना, आम्हाला कसं समजणार की तुमची लँड कुठपर्यंत आहे. कसलंही प्रकारच्या मार्किंग, हे पिलर्स लावला ना हिरवा, तेवढा आपण समजायचं ते त्यांनी म्हणजे फॉरेस्टचं आहे. पण ते पिलर लावून आता माझ्यासारखं, कारण त्यांच्या बरोबर फिरता म्हणून मला माहित आहे ती, पण जनरल पब्लिकला कसं समजणार कुठे आहे बोज, की आपण झाडं वाचवायला पाहिजे, जानवर किती आहेत याच्या आतमध्ये वगैरे, असं काहीतरी जास्त करून बोर्ड बीड लावायला पाहिजे की नाही. हे बघा ना, आता कचराच्या नियोजनचं काही नाही म्हणून ते असं जाळवतात सगळं कचरा बिचरा. BMCच्या जो कचरा नियोजनचा ते तर एकदम डामाडोल आहे. तर हा जो परिस्थिती आहे हे कधी बदलणार मुंबईचं, त्याच्यासाठीच आता लक्ष आहे आणि बघू किती जेवढा करू शकणार तेवढा करत जाणार. अल्टिमेटली इट इज ऑल अप टू द जनरल पब्लिक ऑल्सो, गव्हर्नमेंट ऑल्सो, आणि जे ऑफिसर्स आहे ज्यांची ड्युटी आहे. कारण हे याच्यात डिमार्केशन केल्याशिवाय की किती आपल्या ह्याच्या जागा आहे आपल्या नदीची, किती आपल्या लेक्सच्या, कारण मुंबई इज सपोज टू बी द सिटी ऑफ लेक्स. पण आज लेक्सच्या नावाखाली आपल्याकडे काय आहे, 2-4 लेक्स आपण आयडेंटिफाय करतो. जसं आता मलाडला पियुष गोयलजीच्या अंडरमध्ये आपला बोरिवली मलाडकडे ते आयडेंटिफाय केलं आणि BMCच्या एक जे आता हे होते असिस्टंट कमिशनर, ते आता डेप्युटी कमिशनर आहेत, आपले काय आहे त्यांचं नाम, दिगावकर, किरण दिगावकर, तर ते आता करतायत. बट व्हॉट अबाउट द अदर्स? 431 लेक्स आर देअर इन टोटल. वेअर दे हॅव डिसअपियर्ड? वेअर आर दे? नोबडी टॉक्स अबाउट इट. आणि जो असा या जंगलाचा आतमध्ये आहे त्याच्या बाबतीत तर बोलूच नाही, माहीतच नाही कुठे काय गेलं. मॉन्सून म्हणतोय, ती मॉन्सून नव्हती आता, बिकॉज मॉन्सून डझंट गो अप टू दिस वे. इट इज ऑल बिकॉज ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. आणि जो आपला पूर्ण जो ओशन मध्ये पण जी हीट तयार होते आता, त्याच्यामुळे हे सगळं आहे. पण कोणालाही हे समजत नाही. आणि ही हीट कुठून येते? आता आपला जो सांडपाणी आहे ना, त्याची पूर्ण स्लज जाते याच्यात आपल्या समुद्रात, नदीत. ती जी स्लज जाते ना, आणि ते पूर्ण बेड, स्लज बेड झालेला आहे. पूर्ण बेड जो आहे ना नदीचा, ते नदी आणि ओशनचा त्याच्यातनं भरलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय होते, ऍसिडिफिकेशन आणि टेम्परेचर राईज होते त्याच्यामुळेच. आणि त्याच्यातनं जे वॉटर ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स जे आहे त्यांच्या बॉडीमध्ये बघा आपल्या शिंपल्या वगैरे असतात, त्याच्या जे शेल्स फॉर्मेशन वगैरे जे होते ते आता होऊ शकत नाहीये. त्याच्यामुळे आता सगळं एक्सटिंक्शन होत चालले अॅनिमल्सचं. पण कोणालाही काही पडलेलं नाहीये. कारण आपल्याला तर सगळं हे खतम करून, जसं इथे आता मेट्रो स्टेशन येते आहे, आता आपल्याला मेट्रो पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. या मेट्रोच्या नावाखाली विचार करा किती झाडे कापले गेले, किती हे झालंय. आपण ह्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणायचं का मग? बाय किलिंग व्हॉइसलेस ट्रीज आणि फॉरेस्ट आणि माती. मेनली आज मातीचं तुम्ही विचार करा. ही जी माती आहे ना, माती म्हणजे एक मुठ्ठीभर माती व्हायला पण 100 वर्ष लागतात. पण त्या मातीला आपण पूर्णपणे खतम करतोय आणि कॉन्क्रीट करून टाकतोय सर्व काही. आणि माती नसेल तर काही जगात होऊ शकत नाही. तर असं करून आपण परिस्थिती सगळं डामाडोल करून टाकलंय. इथून ती पूर्ण सांडपाणी जाते, ते मेट्रोच्या आतमधूनच जाते, पण त्याच्या पण अजूनपर्यंत काही केलं गेलं नाहीये. तापेश्वर मंदिर जे आतमध्ये आहे तिकडनं ते जाते पुढे, इथे येणार आहे ते तापेश्वरचा. हा ही कॉर्नर आहे ना, हे तापेश्वरचा. तर ही आहे बघा, हे तापेश्वर मंदिर आले की नाही. तर ही जी तापेश्वर मंदिर आहे ना, इथून जर आपण आत गेलो तर आपल्याला मिठी नदी आपल्याला दिसते कशी वाहते. कारण आपला जो पवईकडनं येऊन जी अशी फिरते ती अशाच इथे येते. ही पण एक परत अनादर युनिट नंबर 30 वगैरे. बघा किती कचरा किती आहे. कचरा नियोजनचा तर काहीच
आता पुढे गमत आपल्याला दिसेल की ह्या तर इथे आपण कॅटल शेडचं आता पाहिलं की हा एवढा कॅटल शेड इथपर्यंत होऊन सुद्धा 32 युनिट नंबर 32 पर्यंत आहे. तर ऑलमोस्ट 30 आहे आता, त्याच्यातनं पण 2-3 तर फिल्म सिटी वगैरे किंवा ह्या फायर ब्रिगेड असं करून देऊन टाकलं गेलं आहे. हां, तर आता इथे पण लास्ट आपला दिसलं एक कॅटल शेड. तर आता पुढे आपण बघणार की कसं मिठी नदीवर पण भिंत बांधून त्याच्या बाजूला मोरारजी रोडला कसं तिथे पण बिल्डर्सना हे बिल्डिंग बांधायला दिलं गेलं. आणि त्या जे मिठी नदीचे जे हे असतात म्हणजे ऑफिसर, त्यांना सांगून सुद्धा त्यांना दाखवून सुद्धा काही ऍक्शन होत नाही. तर ही आहे आता परिस्थिती. आता हे जे पाणीचं आहे इथे बीएमसीच्या पाणीचं आपल्याला दिसणार. म्हणजे इकडनं ते पवाईचं पाणी हे करतात ते, ही नगरपालिकाची आहे. पण हा पाणी पण जो ट्रीट केला जातोय, हा ट्रीट करून सुद्धा फायदा नाहीये, कारण हा ट्रीटेड वॉटर कोणाला दिलं जातोय? फक्त कॅटल शेड्सला. किती मतलब पवाई लेकचं पाणी आपल्याला कोणालाही प्यायला नाहीये, पोर्टेबल नाहीये. का नाहीये? आता त्याच्या बाजूलाच IIT आहे की नाही, IIT बॉम्बे आहे की नाही, आणि आता म्हणतात UV RO सर्व प्रकारचा टेक्नॉलॉजी आहे, सर्व आहे. मग का कोणी थांबवलं त्यांना एवढा 100 वर्षापर्यंत तुम्ही पाणीचा चांगला वापर करू नये म्हणून? आणि वरून आपण गाव भागातनं पाणी इथे सप्लायला घेतो, तानचा, वैतरणा, भातचा, ह्या सगळ्या तुम्ही जाऊन बघा. त्या तिथे ते जे लोक राहतात ना, त्यांना स्वतःलाच हे नाहीये प्यायला पाणी. ते लांब लांबून जाऊन आणतात पाणी, मातीतनं खोदून पाणी वाटीतनं काढून ते करतात. मी स्वतः जाते त्या सगळ्या जागेत म्हणून माहित आहे. आता तर हे बघा, आता हे वरती तुम्हाला दिसते IIM आलेलं आहे. हा मुंबई, हा डोंगरावर त्यांना कसं काही परमिशन दिलं गेलं मला सांगा, एवढ्या डोंगरावर. हा, आता हे जे सगळं कॅचमेंट मध्ये ह्या असं कोणी परमिशन देऊन टाकतो आणि कसं काय? आणि असे इन्स्टिट्यूट्स पण, आता मग काय शिकवणार असे इन्स्टिट्यूट्स मुलांना? व्हॉट मॅनेजमेंट दे आर गोइंग टू टीच इफ दे देमसेल्स आर कमिंग इन द रॉंग प्लेस? आता हे बघा आलं ना, हा जो बिल्डिंग आहे ना, हा पूर्ण मिठी नदीच्या वर आहे. हा बघा, हा मी तुम्हाला दाखवेल. आता बाजूला मिठी नदी वाहते आणि असं करून ह्यानी पूर्णपणे, हा बघा जरा स्लो घ्या, इथे बघा हा जो आहे हा बिल्डिंग आणि हा नदी, इथे जो जीप लावलाय आणि ही नदी आहे आपली मिठी नदी, असं वॉलमध्ये बांधायचं आणि असे बिल्डिंग्सना परमिशन देत जायचं. हे सगळं बिल्डिंग्स तशाच करून आले कॅचमेंटमध्ये. तर आपल्या नदीच्या कॅचमेंट म्हणजे काही नाही. हे बघा इथून दिसतायत नदी. हा, तर ही परिस्थिती आहे. आणि याच्या आजूबाजूला बघा, हे BMC ला दिसत नाही का? हा, ही परिस्थिती आहे. सगळं कचरा खाना झालेला आहे इथे पूर्ण. अशा प्रकारचा काही कचरा बिचरा झालं, एमिशन होत नाही का कार्बन? आणि हे का आपण म्हणजे व्यवस्था नाहीये का BMCच्या कसलंही कचरा नियोजनचा? एका ठिकाणी बोलतात बायोफ्युल बंद करायचं, आपल्याला इलेक्ट्रिक करायचं. बघा ना, हा रोड किती कंजेस्टेड आहे आणि ह्याला सगळं असं प्रकारच्या कचरा भरून ठेवलाय असं करून. काय म्हणजे काय प्लॅन आहे BMCच्या ह्याच्यात? हा, फक्त त्या बाजूला नदीच्या बाजूला कोणी बोलायला नाही म्हणून तिथे जागा देऊन टाकायचं. आता हा पण मला अजूनही समजत नाही की हा जो एरिया आहे हा BMCचा आहे म्हणतात, पण व्हॉट इज इनसाइड इट? दिस गेट इज देअर बट नथिंग वी नो अबाउट इट, की आतमध्ये काय चाललेलं आहे. पण पूर्ण मला असा फॉरेस्ट रिजनच दिसते. त्यामुळे फॉरेस्टवाल्यांना विचारली मी वारंवार की व्हॉट अबाउट दिस प्लेस. थोडंसं एक याच्या फोटो आज पाठवते त्यांना. कुठेही पार्क करायचं. But I need to really know whether this is the forest land or what it is. तर हे पाठवते जरा फॉरेस्टवाल्यांना. आता बघा इथे पण काय परिस्थिती आहे. हे सर्व जलपर्णी बघा. हा, हे किती टन्सवर यांनी काढलं. पण आता हे अशा बोर्ड लावतात पण कचरा काही काढत नाही. म्हणून काय आहे की ह्याची परिस्थिती एकदम बेकार होत जाते सर्व. आणि हा कन्स्ट्रक्शन नुसतं कन्स्ट्रक्शन बाजूचा. रिव्हर फ्रंट करायचं, सर्व सुंदरता ब्युटिफिकेशन करायचं, पण जे करायला पाहिजे ते करायला नको असं आहे. चला, जलपर्णी आहे दिसते. हे बघा,
हा जसं प्रकारचं हे सगळं काम होतं आणि त्याच्या डेब्रिज सगळं टाकलं जातो, त्याबद्दल कोणी काय बोलत नाहीये. बघा, परत ते खोदायचं, परत लावायचं, हे असंच कामं चालू असतात नुसतं. पण पवई लेकला जे स्वच्छ करायचं त्याच्यावर काही नाही. परत मला वाटतं हे फुटपाथ वगैरे नवीन बनवायचं काम चालू झालं. नुसतं ब्युटिफिकेशन करून करून सर्व तलाव नदी सगळं मारून टाकलं गेलं. बघा काही परिस्थिती आहे. जलपर्णी बघताय, बघा पूर्ण ही जी हिरवा दिसते ना, ही दिस इज एन इंडिकेशन दॅट फ्रॉम द साइट्स हाऊ सिवेज इज बिंग रिलीज्ड. आणि ज्या भागात ती सिवेज रिलीज होते म्हणजे तिथेच ती ग्रो होते. हां, पण आता सगळे काय म्हणतात, आता लेकचा काय दोष आहे याच्यात मला सांगा जरा. हां, लेकचा काही दोष नाहीये, जलपर्णीचा काही दोष नाहीये. दोष कोणाचे? आपल्याच आहे. आपणच ते सिवेज डायव्हर्ट करत नाही आणि पूर्ण आपलं लेकचं नुसतं सुंदरीकरण करतोय. आता पण सुंदरीकरणच चालू आहे. ते रिनेसेन्स वगैरे जे दिसतात आपल्याला, तिथे मोठे बिल्डिंग्स जे दिसत आहेत ते सगळं हॉटेल्स. लेकला बफर झोन सुद्धा सोडला नाही. बफर झोन म्हणजे तेवढी बाजूची जागा पाहिजे, म्हणजे जी मातीचं असते आणि दॅट इज द म्हणजे एक्सचेंज वॉटर आणि सॉइलचा जो संबंध येतो आणि त्याच्यातनंच आपाप साफ होते. बघा इथे किती मोठे मोठे हे असे कॅचमेंटमध्ये किती मोठे मोठे आणले हॉटेल्स. तर हाऊ कॅन वी एक्सपेक्ट दॅट दिस लेक विल रिमेन ॲज गुड? पण राहू शकते असं नाही, पण त्याच्यासाठी करायला पाहिजे ना तसं काम सायंटिफिक वेमध्ये. आणि आत्ताच टन्सवर हे काढलं गेलं आहे जलपर्णी. अशा मशीन लावून लावून ते काढत होते. आता काय उपयोग झाला तेवढं काढून? त्याच्यापेक्षा जास्त वाढलंय आणि वाढणारच. आणि दिस इज द नेचर्स हे सोल्युशन बॅलन्स ठेवायला. नाहीतर आतापर्यंत तर पवईले कधीच मेले असते. बट बिकॉज ऑफ दिस जलपर्णी आणि असं प्रकारचा जो नेचरचा आपापच बॅलन्स ठेवणं आणि सेल्फ ट्रीटिंग मेकॅनिझम जो आहे ते आहे, म्हणूनच सर्व जिवंत आहे अजूनही. नाहीतर ही लेक तर कधीच नेली असती. बघा किती जलपर्णी आहे आता. आणि यांनी काय केलं, हे काढून पण टन्सवर ते भिवंडीला, त्या डम्पिंग ग्राउंडला घेऊन गेले. हां, पण हा जो जलपर्णी आहे ना, याच्या सेल्युलोज इतकं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यातनं बॅग, साडी, खूप सारे आयटम्स म्हणजे विमेन एम्पॉवरमेंटसाठी किंवा त्याच्या म्हणजे आपण जनरेटिंग फंड्स पण होऊ शकतो. सेल्फ दिस मेकॅनिझम म्हणजे ते काय म्हणतात, म्हणजे जे पैसे जनरेट होणार आणि त्याच्यातनंच हे मेंटेन करू शकतात हे सगळं प्लेसला. जो काम चालू आहे या सगळ्याच्या डेब्रिज सर्व टाकलं जातो त्या लेकमध्येच. पण नो बडी इज टॉकिंग अबाउट दॅट. वेअर इज द डेब्रिज गोइंग? वेन दे आर डुईंग दिस वर्क ऑल डेब्रिज गोज इन टू दॅट ओनली. बघा तिथेच टपरी आतमध्ये लावलं आहे ह्या लेबर्स बिबर्सचा. इकडनं ओपन आहे बघा सर्व. तर सर्व त्या लेकमध्येच जात आहे. याच्यावर कोणी मॉनिटरिंग करत नाही आहे. आणि असं करून ही परिस्थिती आहे बघा. आणि दरवेळेला इथे मशीन लावायचं आणि इथून जलपर्णी काढायचं. हे बघा किती झालंय आता, अजून जास्त वाढले. आतमध्ये घ्या आता. हा घ्या म्हणजे ती इथूनच घाटकडे. एंट्री आहे का? हो हो हो. दिस इज हाऊ थिंग्स आर सपोज टू बी शोन टू एव्हरीबडी. अदरवाईज जनजागृती होणार नाही. लोकांना समजतच नाही की आपल्याला कसं काय बघायला. हे तर लोकांसाठीच आहे ना. हा तर असा एक अट्रॅक्शन आपल्या मुंबईचा की लोकांसाठीच आहे. पण ते लोकांना थोडी पब्लिकना नाही बंद करू शकत. बघा काय इथूनच सगळं हे काढलं गेलं होतं आता जलपर्णी. आता जलपर्णी काढून काय उपयोग झाला? सर्व जसं तसं परत आलं. नाही नाही, घ्या घ्या पुढे घ्या, एकदम घ्या. मी दरवेळेला येते जाते इथे. बघा किती बंद केलंय मॅडम.
कुठे नाही तुम्ही चला कुठे हे बघा ना बंद पुढे. केलं? अच्छा अच्छा ओके. कुछ पंडितों को मना करते हैं कि मंदिर में ये पूजा पाठ नहीं की जाती श्राद्ध का, मरण 12वां 13वां का, लेकिन ये जबरदस्ती 12वां 13वें की पूजा भी मंदिरों में करते हैं। ये किनारे बैठ के करने वाली चीजें हैं, ऐसी जगह करने वाली या घर पे की जाती है। बराबर. तो इन लोग यहाँ पे आके इतना कचरा करते, इतना सब कुछ बाल वगैरह सब निकाल के ऐसे ही फेंक के चले जाते हैं। यहाँ कोई साफ करने वाला भी नहीं है। बराबर. हम दरबार वाले मंदिर वाले रहते करके हम साफ सफाई करते हैं। सही बात है, सही बात है. एक तो लोग आके यहाँ पे ऐसे ही गंदगी करते अभी आप मुझे बताओ, ये तो इस पवई लेक का पार्ट ही नहीं है. इसको तो क्रिएट किया गया ना, ये तो बनाया गया है तालाब के ऊपर, जी जबकि ये तालाब के ऊपर होना नहीं चाहिए ना. नहीं, ये बीच का रास्ता था ये। हाँ, लेकिन वो भी ये सब सुंदरीकरण के नाम पे, सुंदरता के नाम पे खराब किया है आज ना. से 40 साल पहले की बात बताते हैं हाँ, कि ये जगह पे बस्ती थी और हाँ. यहाँ पे गणपति पहले से लोग डुबाते थे। डुबाते थे. बाकी कोई पूजा नहीं करते थे, खाली गणपति पूजा देवी पूजा होती थी यहाँ पे। और कोई- अभी ये श्राद्ध रात का तो हमें अभी तो हर पूरा साल भर हो गया ये. ये दिखावे के लिए पंडित लोग ने तो यहाँ 5 साल पहले कुछ नहीं आते थे, कोई 6 साल पहले यहाँ दिखता भी नहीं था। सही ये बात तो है. जबरदस्ती पंडित लोग बस ये पंडित करने बोले, लगे हैं। कचरे में करना है, पंडित बोलते हैं और यहाँ बीएमसी भी कुछ नहीं करती है. तो मेरे को सब भरा हुआ दिख रहा है. कचरा लेने भी आती है. कितने कभी लेने आती है ये? अभी ये 4 दिन का कचरा है, 4 दिन का है. ये पब्लिक फेंक के गई है। हम्म. अभी नहीं बोले, अभी 2 दिन पूजा थी और 2 दिन का वो कचरा आया हुआ है। बाकी यहाँ साफ सफाई इतने रखते हैं कि आप खुद रोड भी देख सकते हो यहाँ से। बराबर, कितना साफ बराबर. है। चलिए, बहुत अच्छा लगा, आपने धन्यवाद, कुछ बातें जय बताई. श्री राम। धन्यवाद. देखिए, यही मैंने आपको थोड़े दिन पहले ही दिखाया था, ये पवई लेक पर, कि यहाँ सारे वो गाड़ी लगाकर जो हाइसिंथ निकाल रहे थे. अब देखिए, ये हाइसिंथ की जगह पे ये दूसरे वीड्स आ गए हैं, क्योंकि ये जब यहाँ पे मिट्टी सब जम जाती है दूसरे वीड्स आने लगते हैं. हाइसिंथ तो फिर भी बहुत अच्छी चीज़ है. ये अभी दूसरे वीड्स मुझे ज़्यादा ग्रो होते हुए दिख रहे हैं यहाँ पे. आपको थोड़ा और दिखा देती हूँ कि अभी इसके बाद की परिस्थिति क्या कर रखी है, वो ज़रा देखते हैं. जो छठ पूजा और सबके बाद में जो क्लीनिंग होना चाहिए बीएमसी की तरफ से, वो हुआ या नहीं हुआ, वो ज़रा आपको दिखा के लाते हैं आज. ये देखिए, कचरा का तो वैसे ही हालत है, पता नहीं कब उठाते हैं कचरा. और ये जो है, ये भी एक इलीगल स्ट्रक्चर है जो लेक के बाजू में लगाया गया है. और यहाँ पे देखिए, ये सारा विधि जो होता है, इसका रोज का विधि का जो इस तरह से डाला जाता है जो कचरा वगैरह, वो भी एक इशू है. यहाँ से अंदर जाने का है. यस, तो अब देखिए कितने ज़ोर पे चल रहा है ये सब. देखिए, और ये सब के लिए क्या व्यवस्था है यहाँ, ये देखिए. आप देखो अभी कि क्या व्यवस्था है, क्या साफ़ सफाई हुई है. ये जो जितना भी यहाँ पे इसी तरीके की हालत है, ये देखिए. और जो कि रूल के अनुसार बताया गया था कि जब ये विसर्जन करने देंगे तो उसके बाद में यहाँ पर सारा कुछ सही करके रखेंगे. वो देखिए, वहाँ पर हम लोगों को दिखाया जाता है कि अगर वहाँ पे इस तरीके का ये जो ट्रैश को कलेक्ट करने के लिए जो ये होता है, ये देखिए यहाँ पे क्या लिखा है. ऐसे बोर्ड लगाते हैं, लेकिन इसका क्या मॉनिटरिंग सिस्टम नहीं हो सकता, पेनल्टी सिस्टम नहीं हो सकता. अब देखिए, ये ट्रैश बूम जैसे, और ये जो क्या कहते हैं फ्लोटर्स लगा के कचरा गोला करने के लिए, वो भी देखो कैसे टूट के ऐसे गोल बीच में पड़ा हुआ है. और ये परिस्थिति आप लोग देखिए, ये देखिए, यहाँ नहाना धोना सब चल रहा है. ये देखिए यहाँ पे आप पूरा किस तरह से, कोई कचरा का नियोजन नहीं, कुछ नहीं. ये देखिए, ये जो है ये जलपर्णी बीच की हमको दिख रही है, कॉर्निया, ये ज़्यादा बेहतर. वो जो वीड्स हैं बीच में, वो दूसरे वीड्स जो ग्रो हो चुके हैं अभी. और इस तरह से ये देखिए कितना कचरा सब जमा हुआ है. इसके अंदर सारा कचरा गिर रहा है इस तरह से डेली का. ये जो एक यहाँ पे इस तरह से बांध दिया गया है सिस्टमेटिकली, तो लोग तो आएंगे ही और ऐसे करेंगे ही. ये भी सब इलीगली है. ज़रा साइड मानो. पानी की भी हालत बिल्कुल ख़राब है. क्वालिटी जो दिख रहा है बिल्कुल भी गंदा सा, पूरा सांड पानी की वजह से. देखिए, ये जो लगा के रखा था कि अंदर की तरफ कचरा नहीं जाने के लिए, वो भी किस तरह से पड़ा है.
और ये जो होटल्स है कैचमेंट में, आप देखिए ये सारे कैचमेंट में आए हुए, ये जो है इसको परमिशन देते वक्त भी सांडपानी व्यवस्थापन का क्या किया, इसका क्या ये लोगों के पास में किस तरीके का सिस्टम है, इसके बारे में कुछ भी अवेलेबल नहीं है। और इस तरह से पूरे जो पवई लेक है ख़राब होती जा रही है। इसके ऊपर अभी भी किसी तरीके का कुछ नहीं है। जैसे मैंने कहा कि ये बार बार जो एक ही ये जो है हमारे एक्सपर्ट कंसल्टेंट जिनको ये दिया जाता है ये काम, वो है हमारे टंडन कंसल्टेंट। और यहाँ है पवई, जो IIT पवई है, तो वहाँ पर भी देखिए इनका भी जो जिस तरीके का कंट्रीब्यूशन होना चाहिए, काम होना चाहिए ये पवई लेक के ऊपर, वो वैसे कुछ दिख नहीं रहा है होते हुए। और इस तरफ तो हमेशा ये देखिए ऐसे ऐसे बोर्ड तो लगाए हुए हैं सब, और आपको अभी दिखाया हमने कि क्या एक्चुअल में इसकी क्या परिस्थिति है। और ये जो है देखिए यहाँ पर ही बार बार व्हीकल लगा के, अभी 2 महीने पहले मैंने आपको दिखाया था कि किस तरह से व्हीकल लगा के ये सब हयासिंथ को निकालने का कार्यक्रम चला था। अभी बताइए इसका क्या फ़ायदा है। हाँ, और ये देखिए यहाँ कचरा देखिए। तो ये इस तरह से जो सिस्टम है हमारी कि जो काम करने के लिए जो यहाँ पे अधिकारी हैं, एग्जीक्यूटिव इंजीनियर्स हैं या जो भी है, जो BMC के, वो कर क्या रहे हैं वो आप सोच के देखिए फिर, और फिर समझिए कि क्या होना चाहिए और कैसे चीज़ों को देखना चाहिए, करना चाहिए। आप लोगों को आज के लिए इतना।